फास्ट ट्रॅक सुनावणी झाली पेपर फुटीची. सीबीआयचे वकीलच पोहोचलेले नाही पहिल्या दिवशी. पेपर फुटीमध्ये स्वतः केंद्रातलं सरकारच त्याला जबाबदार आहे. भारतीय जनता पार्टीचे नेते या पेपर फुटीमध्ये समाविष्ट आहे आणि सीबीआय असेल की SIT असेल या सगळ्या फुटीवर त्यांनी लावलेली आहे की त्यांचीच लोक आहेत आणि त्याच्यामुळे या सगळ्यांना वाचवण्यासाठी पण बोरांचं भविष्य खराब करण्याची जी भूमिका नरेंद्र मोदीच्या सरकारची जी पुढे आलेली आहे ती आता देशातल्या जेनजीला म्हणजे तरुणांना हे आता मान्य नाही आहे आणि तरुणांच्या भविष्यासोबत खेळणाऱ्या या नरेंद्र मोदीच्या आणि भाजपच्या सरकारला आता सत्तेतून बाहेर काढणं हाच त्याला एक पर्याय आहे. ही भूमिका आता सगळ्या तरुण पिढीमध्ये आपल्याला निर्माण झालेली पाहायला मिळते. MPSCच्या पेपर फुटी प्रकरणात शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांचा पण राजीनामा मागितला जातो. खरं तर फडणवीसांचाच राजीनामा मागितला पाहिजे. ज्या पद्धतीनं एक आश्वस्त भूमिका विधानसभेमध्ये फडणवीसांनी मांडली होती की महाराष्ट्रामध्ये या पद्धतीच्या पेपर फुटी होणार नाही, त्याची खबरदारी राज्य सरकार घेणार आणि म्हणून हे दादा भुसेचं एकट्याची जबाबदारी नाही, राज्याच्या फडणवीस सरकारची ही जबाबदारी आहे. MPSCच्या परीक्षेमध्ये ज्या पद्धतीनं जो पेपर एका निरीक्षक पदाच्या याच्यामधला जो पेपर होता तो व्हॉट्सअपवर त्याला पेपर फोडण्यात आला आणि त्या पद्धतीची एक तक्रार झालेली आहे. त्या ज्या दोन मुलांनी तक्रार केली त्या तक्रारकर्त्यांवर आता सरकारने दबाव आणण्याचं काम सुरू केलेलं आहे. आपलं पाप लपवण्याचा प्रयत्न जेव्हा सरकार करते याचा अर्थ सरकार या सगळ्या घोटाळ्यामध्ये जबाबदार आहे हे त्याच्यातून सिद्ध होते. भाऊ पेपर सुद्धा फुटल्याची चर्चा आहे. 45 गुण असणाऱ्यांना 200 मार्क मिळाल्याची चर्चा आहे. कुठतरी ऑडिओ क्लिप व्हायरल होतात. मी मगाशी म्हणालो की CETचा असो, MPSCचा असो, नीटचा असो, हे जेवढे काही परीक्षा आता जेव्हा घेतल्या जातात आहेत त्या परीक्षामध्ये या सगळ्या तरुणांच्या भविष्याबरोबर खेळण्याचा जो प्रयत्न सरकारने सुरू केलेला आहे तो आपल्याला निदर्शनास आलेला आहे. त्यामुळे जेवढ्या या परीक्षा ज्या भविष्याच्या दृष्टिकोनातून तरुणांच्या होतात आहेत त्यांना बर्बाद करणं, त्यांना उद्ध्वस्त करणं, जसं शेतकऱ्यांना त्यांच्या जीवनातून उद्ध्वस्त केलं तसं तरुणांना सुद्धा त्यांच्या जीवनातून उद्ध्वस्त करायचा निर्णय, संकल्प भारतीय जनता पार्टी आणि नरेंद्र मोदी आणि भाजपच्या सगळ्या सरकारने केलेला आहे. शरद पवार NDA सोबत जाण्याच्या परत चर्चा सुरू झालेल्या आहे. कुठतरी पार्थ पवार यांनी आणि प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवारांची भेट घेतली. मला असं वाटतं की आज आमच्या समोर कोण कोणत्या पक्षात चाललेला आहे याच्यापेक्षा देशातल्या तरुणांचा जो आज प्रश्न ऐरणीवर आलेला आहे, ज्या पद्धतीनं आंदोलनकर्त्यांवर AK-47च्या माध्यमातून गोळ्या चालवल्या आल्या, पॅलेटच्या माध्यमातून गोळ्या टाकण्यात आल्या आणि त्यांना आतंकवादी आणि नक्षलवादी, शहरी नक्षलवादी घोषित करण्याचा जो प्रयत्न जो केला गेलेला आहे त्या गोष्टी आता आमच्यासाठी महत्वाच्या आहेत. शेतकऱ्यांनी आंदोलन केलं तर त्याला आतंकवादी म्हणायचं, आंदोलनजीवी म्हणायचं, तसंच आता तरुणांना सुद्धा त्या पद्धतीनं आतंकवाद आणि नक्षलवादी म्हणण्याचा प्रयत्न जे सरकार करते ते आमच्यासाठी महत्वाचा प्रश्न आहे. दिल्लीत जे CJPचं आंदोलन झालं होतं त्यामध्ये गुन्हे सुद्धा दाखल झालेले आहेत, ते मागे घेण्याची मागणी होत आहे. दुसरीकडे पोलिसांनी जी चौकशी केली त्यामध्ये 2800 पेक्षा जास्त जे आहे सराईत गुन्हेगार, गंभीर गुन्हे असणारे लोक समाविष्ट झाल्याची चर्चा आहे. त्याच्यामुळे मागणी होत आहे की गुन्हे मागवावी. आपण या सगळ्यांचा काय? खरं तर नरेंद्र मोदीच्या सरकारवरच गुन्हे दाखल झाले पाहिजे. हे आंदोलन त्यांच्या चुकीमुळे झालेलं आहे. पोरांच्या भविष्याशी खेळण्याच्या परिणामामुळे देशभरातल्या तरुणांनी त्या ठिकाणी जंतर मंतरवर एकत्रित आले. त्यामध्ये चुकीचे कोणी लोक 2-4 घुसले असतील, ते मुलांचं जे स्टेटमेंट येत आहे तिथल्या ते RSSचे आणि भाजपचेच लोक होते अशा पद्धतीचं सुद्धा त्या ठिकाणी चित्र पुढे येत आहे. त्यामुळे त्या आंदोलनाला काळीमा लावण्याचा प्रयत्न RSS आणि भाजपकडून झाला असा आरोप मोर्चेकरी जे आहेत ते त्या ठिकाणी सांगतात आहेत. शरद पवार NDA के साथ जाने की चर्चा फिर से शुरू हो गई है. कांग्रेस के नेता के नाते क्या कहेंगे?
देखो, हमें आज वो इशू हमारे लिए महत्व का नहीं है, कौन कौन से पार्टी में जा रहा है आ रहा है। आज हमारे देश के बच्चों के भविष्य के साथ नरेंद्र मोदी की सरकार जिस तरह से खिलवाड़ कर रही है, उनका भविष्य बर्बाद कर रही है और उनके ऊपर उनको आतंकवाद और नक्सलवादी ऐसा होने का आरोप लगाकर उनके ऊपर गुने दाखिल कर रही है। AK-47 से उनके मोर्चे में उनको AK-47 से गोलियां मारी गई है, पायलट से गोलियां मारी गई है। ये इशू हमारे लिए महत्व का है और ये इशू को हम लेके अब आगे लड़ेंगे। भाऊ, मोठ्या प्रमाणात खड्डे पडले. सचिन भाई या दोन करू. आज आपण पाहतोय की महाराष्ट्रामध्ये प्रत्येक भागामध्ये रस्ते विकासाच्या नावाने जे सरकारने जो भ्रष्टाचार केलेला आहे तो आता आपण पाहतोय गड्डेच गड्ड्याचा महाराष्ट्र झालेला आहे. त्यामुळे या भ्रष्टाचारी सरकारचा खरा चेहरा हा या निमित्तानं आपल्या लोकांच्या सगळ्यांच्या समोर आलेला आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.